सह्याद्रीच्या वेढ्यात एक तळवट अंथरलं होतं. त्यावर येळापूर गाव एटीत बसला होता. गावदरीपासून निघालेले शिवार डोंगराला भिडलं होतं. त्यात भाताची पिकं पिवळी पडली होती. भातानं भरलेली तवरी सुगीची वाट पाहत होती. सर्वत्र कष्टाची फुलं टोलत होती. आश्विन महिना होता. थंडीनं वाऱ्याचा पदर धरला होता. ती दोघं रानात थैमान घालीत होती. शेजारचा हिरवा डोंगर अधिकच हिरवा दिसत होता, पण रानपाखराचं मन तिथं लागत नव्हतं. त्यांनी येळापूरच्या शिवारात तळ दिला होता. ती सर्वत्र किलबिलाट करीत होती. सुगी जवळ आली म्हणून दूरदूरचे भिकारी त्या खोऱ्यात येत होते. डबरी, डोंबारी, घिसडी, दरवेशी, माकडवाले यांची रीघ लागली होती. आपापले पेटारे घेऊन सापवाले, तुरेवाले वावरत होते. दुपार टळून गेली होती. इनामदाराचा चाकर अमीन मळ्यात राखण करीत होता. त्याला आळस आला होता. तो समोरच्या डोंगराकडे एकटक पाहत होता. त्या डोंगरानं आपलं डोकं ढगात खुपसलं होतं. अमीनची नजर डोंगरावरनं उतरत नव्हती. भव्यता त्याला भुरळ घालीत होती. इतक्यात इनामदाराच्या माळ्यावर डोंबाऱ्याचा एक मोठा तांडा आला. माणसं, गाढवं, डुकरं, कुत्री, कोंबडी यांनी कालवा केला. गाढवावरची ओझी उतरली नि पालं उभी राहिली. त्या ओसाड माळावर एक नवी दुनिया उतरली. अमीन एकदम भानावर आला आणि ढिंगा टाकीत माळावर गेला. त्याला पाहून डोंबारी दचकले. कुत्री भडकून भुंकू लागली. त्यामुळे अमीनही भडकला. ही इनामदाराची जागा आपल्या बापाची समजून तुम्ही छावणी ठोकली, ह्याचं नाव काय? अमीननं सर्वांना उद्देशून सवाल केला. एका पालाकडे बोट दाखवीत सर्व डोंबारी एका सुरात म्हणाले, ते बिलवरीला विचारा. अमीन दारात येताच बिलवरी हसत बाहेर आली. पान खाऊन तिच्या रेखीव ओठांना काजळी चढली होती. डोळे सुंदर होते नि नजरेत तरलता होती. तिच्या नाकात चमकणारी फुली तिच्या नजरेची स्पर्धा करीत होती. तिचा रंग गव्हासारखा होता. छाती रुंद होती आणि तिचे उरूच पदराआड दडत नव्हते. पाठीवर रुळणारे केस खाली पोटऱ्या कुरवाळीत होते. त्यामुळे तिच्यावर नजरच ठरत नव्हती. तिने अमीनकडे पाहिलं. अमीनचे भान हरपले. काय बोलावे याची त्याला भ्रांत पडली. तो कावराबावरा झाला आणि बिलवरी खुदकन हसली. तिच्या भोवती डोंबाऱ्यांनी गर्दी केली होती. त्यात शेंडीवाले, दाढीवाले, मिशा पिळून आकडे केलेले, तुळतुळीत डोकीचे, भुरभुरीत झिपरे नि लंगुटी लावलेले, जख्ख म्हातारे अशी कित्येक माणसे होती. त्यांच्या घोळक्यात बिलवरी अप्रतिम दिसत होती. अमीनच्या पराधीन आत्म्याला ती देवासारखी वाटली. त्याच्या तृप्त काळजात एक कळ जिवंत झाली. माझं नाव बिलवरी. मी आपली जमात घेऊन सुगी कराय आले आहे. मी परवानगी काढली नाही, परंतु या ओसाड माळाचं नशीब उघडलं आहे. असं म्हणून ती मोहक हसली. तिच्या हसण्याचा आवाज अलगुजासारखा निघाला आणि अमीन भारला गेला. तो विचार करून म्हणाला, पण सरकार, मी स्वतः त्यांची भेट घेईन. तुम्ही काळजी करू नका. ती पाठीवरचा पदर पुढे पुढे ओढीत म्हणाली. अमीन काहीच न बोलता परतला. बिलवरी 20 वर्षाची होती. तिच्या तारुण्याची कमान चढत होती. त्याला रूपाची जोड मिळाली होती. तिच्या कंठात मधुरता नि पायात जादू होती. कित्येकांना तिने वेळ लावले होते. तिचा तमाशा म्हटलं की लोक चेकाळत. कित्येक तिच्यासाठी झुरणी लागत होती. परंतु ती अचल होती. 200 माणसाची ती करती होती. तिच्या छायेत ती गरीब जमात जगत होती. काही मातबर तिला वाडे बांधून द्यायला तयार होते. काहींनी इनामी जमिनीचे बक्षीसपत्र तयार ठेवली होती. पण बिलवरी त्या मोहाला बळी पडत नव्हती. ती वाऱ्याप्रमाणे त्यांच्या जवळ येऊन दूर जात होती. तिला पाहून दगडासारखा अमीन वितळला होता. त्याच्या डोळ्यापुढं बिलवरी गिरक्या घेत होती. बिलवरी भाग्यवान, गुणवान आहे नि आपण लाचार आहोत याची त्याला खंत वाटत होती. अमीन गरीब होता. लहानपणीच त्याचे आईबा मेले होते. तो अंगापिंडानं धनगंभीर होता. नाकी डोळी तरतरीत होता. तो 25 वर्ष इनामदाराचं अन्न खात होता. अंगात रेड्याचं बळ नि उरात वाघाची हिंमत घेऊन धन्याची सेवा करीत होता.
त्याला आत्माचा एकही तंतू नव्हता. इनामदार हाच आपलं सर्वस्व समजून तो त्याच्याबरोबर सावलीसारखा हिंडत होता. धनी हसला की तोही हसे, धनी चिडला की तोही चिडत असे. आपल्या मातबर मालकासाठी त्यानं कित्येक कलागीती काढल्या होत्या. 5-50 झुंज दिली होती. त्यामुळे इनामदाराऐवजी अमीनचाच गावावर दरारा बसला होता. तो फार कमी बोले, फारसा हसतही नसे. तो अबोल बसून फक्त ऐकून घेई आणि गाठीला बांधून ठेवी. मालक नसला की मग बोले. बोलताना दूरवर पाहून हळूच बोले, पण हसत बोले. अमीन एखाद्या माणसाळलेल्या वाघासारखा त्या वाड्यात वावरत असे. त्याचा मालक त्या खोऱ्यात भयंकर माणूस म्हणून ओळखला जात होता. त्याच्या पुढे ताठ मान करून चालणे हा गुन्हा होता. मुजरा न करणाऱ्याला क्षमा केली जात नसे. त्याच्या 2 बायका 2 वाड्यात नांदत होत्या. त्याचा 3रा वाडा म्हणजे गुहाच होती. तिथे सुंदर चेहरे, तरुण देह यात तो जगत होता. बेबंद होऊन वयाची 40शी दारूत बुडवीत होता आणि त्या चिरेबंदी वाड्यात वाघासारखा गरजत होता. सूर्य मावळतीची वाट चालत होता. वाऱ्यानं दिशा बदलली होती. झाडांच्या सावल्यांनी अंग टाकलं होतं. अमीन बिलवरीचा विचार करीत होता. इनामदार मळ्यात आला. त्याला पाहताच अमीन उठला. माळावरची पालं पाहताच इनामदाराला राग आला. तो समोर पाहत म्हणाला, अमीन, ही पालं कुणाची? डोंबऱ्याची सरकार, अमीन उत्तरला. कुणाला विचारलं त्यांनी? इनामदार म्हणाला, जाऊन त्यांच्या पुढाऱ्याला घेऊन ये. अमीन गेला. बिलवरी व तिचा बाप यांना घेऊन आला. बिलवरी हसतच आली. तिला पाहून इनामदार चकित झाला. थोड्या वेळापूर्वी आलेली चीड विरघळून तो शांत झाला. परवानगी न घेता मी माळ्यावर उतरले. क्षमा करा, मी सुगी कराय आले आहे. सुगी संपली की आम्ही जाऊ. अगदी नम्रपणे बिलवरी म्हणाली. पदरात आपला देह लपटून घेत ती पुन्हा हसली. तिची ती मोह हालचाल इनामदाराच्या वर्मी बोचली. तिनं त्या उग्र माणसाचं अस्तित्व भुईसपाट केलं. तो उदार होऊन म्हणाला, काही हरकत नाही, खुशाल रहा. नाव काय तुझं? माझं नाव बिलवरी. माझा तमाशाही आहे, ती अदबीनं म्हणाली. अरे वा, छान. मग तमाशा कधी दाखवणार? हर्षभरीत होऊन इनामदारानं विचारलं. आणि बिलवरी आपली चपळ नजर भरकन त्याच्याकडे वळवीत म्हणाली, सांगाल तेव्हा नि सांगाल त्या ठिकाणी. मग आजच आमच्या वाड्यात, असं म्हणून स्वारी उठली आणि गावाकडे गेली. बिलवरीनं अमीनला विचारलं, तुमचं नाव काय? माझं नाव अमीन. अमीन आश्चर्याने चकित झाल्यासारखं करीत ती म्हणाली, मी तमाशाला येण्यापूर्वी तुम्ही माझ्याकडे या. तुम्ही येईपर्यंत मी थांबेन. तिच्या त्या डोळ्यात सुंदर आपुलकीचा भाव भरला आणि अमीनचं मन त्यात बुडून गडप झालं.